चंदीगडचं सेक्टर 32 तिथं IDFC फर्स्ट बँकेची एक शाखा आहे. हरियाणा सरकारचे काही अधिकारी तिथं पोहोचतात. त्यांच्या हातात एक साधी फाईल असते. त्यांना फक्त एवढंच सांगायचं असतं की आमचं खातं आता दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करा. आमचा जो काही हिशोब आहे तो पूर्ण करा आणि आमचे पैसे आम्हाला द्या. वरवर पाहता ही अगदी एक साधी सरकारी कामाची प्रक्रिया होती. पण जेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासली तेव्हा त्यांना जो आकडा दिसला त्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हरियाणा सरकारच्या रेकॉर्डनुसार जेवढे पैसे खात्यात असायला हवे होते आणि बँकेच्या सिस्टीममध्ये जेवढे पैसे दिसत होते यामध्ये 1-2 लाखांचा नाही तर तब्बल 590 कोटी रुपयांचा फरक होता. 590 कोटी रुपये. एका क्षणात चंदीगडच्या त्या शाखेत शांतता पसरली असेल. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण गप्पा मारतोय डिजिटल इंडियाच्या, AI सिक्युरिटी आणि सायबर फायरवॉलच्या. बँका आपल्याला सांगतात की तुमचं खातं किती सुरक्षित आहे, पण त्याच वेळी चंदीगडमध्ये बँकिंग इतिहासातल्या सर्वात जुन्या, सर्वात साध्या आणि कदाचित सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या एका पद्धतीने असा फ्रॉड झाला ज्याने देशाच्या संपूर्ण बँकिंग सिस्टीमच्या झोपा उडवल्या आहेत. ना कोणतं सॉफ्टवेअर हॅक झालं, ना कोणता परदेशी सायबर अटॅक झाला. साध्या कागदावरचे बनावट चेक आणि एक पेन यांच्या जोरावर एका झटक्यात 590 कोटी रुपये गायब झाले. आणि हे तर फक्त सुरुवातीचं नुकसान होतं. या एका धक्क्याचे जे आफ्टरशॉक्स बसले त्याने काही तासात शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांचे 15,000 कोटी रुपये स्वाहा केले. प्रश्न हा नाही की चोरी झाली. प्रश्न हा आहे की जिथे मेकर चेकर सारख्या सिस्टीम्स आहेत, जिथे प्रत्येक पैशावर 10 लोकांच्या नजरा असतात, तिथे हे 590 कोटी रुपये कोणालाही न कळता बँकेच्या बाहेर पडलेच कसे? हा फ्रॉड नेमका झाला कसा? जेव्हा हरियाणा सरकारने आपले पैसे दुसऱ्या बँकेत हलवायला सांगितले तेव्हा बँकेच्या लक्षात आलं की सरकारी खात्यातून अनेक असे पेमेंट झालेत ज्यांचे आदेश सरकारने कधी दिलेच नव्हते. हे पेमेंट करण्यासाठी बनावट चेक वापरले गेले. म्हणजेच कुणीतरी बँकेच्या आत बसून किंवा बँकेच्या सिस्टीमशी परिचित असलेल्या माणसाने हे चेक तयार केले. हरियाणा सरकारच्या नावाने ते वटवले आणि पैसे अशा लोकांच्या खात्यात वळवले ज्यांचा सरकारशी काहीही संबंध नव्हता. 590 कोटी रुपये ही रक्कम केवढी मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला एका गोष्टीवरून येईल. IDFC फर्स्ट बँकेचा जो गेल्या तिमाहीचा एकूण नफा होता त्या नफ्यापेक्षाही ही फ्रॉडची रक्कम मोठी आहे. बँकेचे MD आणि CEO V वैद्यनाथन यांनी स्वतःसमोर येऊन काही गोष्टी मान्य केल्या. त्यांनी स्पष्ट सांगितले की हा कोणताही सायबर फ्रॉड नाही, हा सिस्टीम हॅक होण्याचा प्रकार नाही, हा एम्प्लॉय फ्रॉड आहे. म्हणजे बँकेच्या घरचाच माणूस घर फोडायला निघाला होता. बँकेचे काही कर्मचारी, काही बाहेरचे लोक आणि एक पूर्ण नेटवर्क या सगळ्यांनी संगनमत करून हा घाट घातला होता. आता तुम्ही म्हणाल बँकेत तर प्रत्येक व्यवहाराचा SMS येतो, मग हरियाणा सरकारच्या अधिकाऱ्यांना कळलं कसं नाही? इथेच तर खरी मेक आहे. सिस्टीम काम करत होती, पण त्या सिस्टीमला जाणीवपूर्वक बायपास करण्यात आलं. ज्यांच्याकडे SMS जायला हवे होते तिथे ते गेलेच नाहीत. ज्यांना ही माहिती मिळायला हवी होती त्यांच्यापर्यंत ती पोहोचू दिली नाही. याला बँकिंगच्या भाषेत ह्युमन ओव्हरराईड म्हणतात. जेव्हा माणूस तंत्रज्ञानापेक्षा वरचढ ठरतो आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सिस्टीममधले लूप होल शोधतो. हे तर झालं बँकेच्या आतलं. पण या बातमीचा परिणाम बाहेर काय झाला? सोमवारची सकाळ. शेअर बाजार उघडला आणि IDFC फर्स्ट बँकेच्या शेअर्समध्ये जणू काही भूकंपच आला. शेअर 20% कोसळला. लोअर सर्किट लागलं. गेल्या 6 वर्षातली ही एका दिवसातली सर्वात मोठी घसरण होती. बँकेचे साधारण 29 लाख शेअर होल्डर्स आहेत. 590 कोटींची चोरी झाली, पण मार्केटमध्ये नुकसान 15,000 कोटींचं झालं. असं का होतं? कारण बँकिंग क्षेत्रात भरोसा हाच सर्वात मोठा पैसा असतो. एकदा का बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं की गुंतवणूकदार सर्वात आधी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. या प्रकरणाने राजकीय वळणही घेतले. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी स्वतः विधानसभेत यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की आम्ही हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. ही रक्कम छोटी नाही. आम्ही अँटी करप्शन ब्युरो आणि व्हिजिलन्स विभागाला तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले. पण सरकारने फक्त तपास करून थांबवलं नाही, त्यांनी एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. हरियाणा सरकारने IDFC फर्स्ट बँकेला डिएम्पॅनल केले. याचा अर्थ काय?
याचा अर्थ असा की आता हरियाणा सरकारचं कोणतंही खातं या बँकेत राहणार नाही. सर्व विभागांना आदेश दिले गेलेत की आपली खाती बंद करा आणि सरकारी पैसा दुसऱ्या बँकेत हलवा. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत एक महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की या बँकेत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांच्या मिळून साधारण 450 FD होत्या. काही पैसे चालू खात्यात होते, काही मुदत ठेवीमध्ये होते. हे सगळं जाळं कुणी विणलं? 450 FDचा हिशोब ठेवणं सोपं नसतं. तिथेच कुणीतरी लबाडी केली. बँकेने सेबीला पत्र लिहून हे मान्य केले की कर्मचाऱ्यांनी गडबड केली आहे. बँकेत मेकर चेकर नावाची एक सिस्टीम असते. म्हणजे एकाने एंट्री केली की दुसऱ्याने ती तपासायची असते. मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी तर 3-4 पातळ्यांवर चेकिंग होतं. मग 590 कोटी रुपये बाहेर जाईपर्यंत हे कोणाच्याच लक्षात कसं आलं नाही? हे चेक कोणाच्या सहीने वटवले गेले? ज्या क्लायंट्सना पैसे दिले गेले त्यांची KYC तपासली गेली होती का? हे सगळे प्रश्न आता तपासात समोर येतील. KPMG सारखी जगातील मोठी ऑडिट फर्म आता या प्रकरणाची फॉरेन्सिक तपासणी करते. फॉरेन्सिक तपासणी म्हणजे पैशाचा प्रत्येक मागोवा घेणे. तो पैसा कुठे गेला, कोणाच्या खात्यात जमा झाला, तिथून पुढे तो रोखीने काढला गेला की दुसऱ्या कुठल्या देशात पाठवला गेला, या सगळ्याची उत्तरं त्या रिपोर्टमधून मिळतील. आज बँकांकडे मोठमोठी सॉफ्टवेअर्स आहेत जी फ्रॉड ओळखतात. पण चंदीगडच्या प्रकरणात पेपर ट्रेल म्हणजे कागदी पुरावाच गायब करण्यात आला किंवा तो बनावट तयार करण्यात आला. हे दाखवून देतं की जुन्या पद्धतीचे फ्रॉड आजही तितकेच घातक आहेत. ही घटना फक्त एका बँकेपुरती मर्यादित आहे की संपूर्ण बँकिंग क्षेत्रासाठी हा धोक्याचा इशारा आहे. उद्या जर दुसऱ्या एखाद्या बँकेत असाच घरकाबेदी निघाला तर सिस्टीम त्याला रोखू शकेल का? तुम्ही याकडे कसे बघता? तुम्हाला वाटतं का की बँकांनी आता तंत्रज्ञानासोबत आपल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर आणि अंतर्गत सिस्टीमवर अधिक बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे? का आपल्याला वाटतं की अशा घटना ही फक्त एक सिस्टीमची चूक आहे? तुम्हाला काय वाटतं? हे 590 कोटी रुपये पुन्हा परत मिळतील आणि IDFC बँक लोकांचा गेलेला विश्वास पुन्हा संपादन करू शकेल का? तुमच्या भावना, तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की मांडा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन